पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना मयूर पन्हाळकर इनसाइड आउट, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली. काय घडलंय? कॅच ड्रॉप झाली की ट्रॉफी ड्रॉप झाली आहे? मयूर पन्हाळकरचा जेल सुटणं, इसकी सजा मिलेगी, बराबर मिलेगी आणि इथे त्याचा भूदंड भरावा लागेल टीमला. हा ॲक्शन रिप्ले पाहू शकता. अचूक टप्पा, अचूक लाईन, लेंथ हाताळली होती, बाहेर गेले थोडेसे, बाहेर आल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला होता, बॅटच्या टोला बॉल लागला, परंतु 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आणि ही चुकी किती महागात ठरू शकते, डोकेदुखी ठरू शकते, हे येणाऱ्या बॉलवरती समजेल. नक्कीच हा झेल फार इम्पॉर्टंट होता. मयूर पन्हाळकरला जीवनदान दिलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर, 9 धावा दाखल लागलीत. मिथुन मस्करच्या कडून चूक होतीये. इथे देखील बॅकफुटला येऊन स्टेअर केला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंट रीजन मध्ये सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते आणि अक्षय ऑफ द मार्क. पहिली धाव अक्षयच्या बॅटमधून आले. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेस संपलाय, 10 धावा. प्रेक्षक पाहू शकाल, सगळ्याच प्रेक्षक मायबाबाने या स्पर्धेसाठी भरघोस प्रतिसाद दिला. अगदी आपला काम सांभाळून, आपलं परिवार सांभाळून, आपलं सगळ्या गोष्टी सांभाळून या स्पर्धेसाठी आणि या स्पर्धेचा फायनल पाहण्यासाठी तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे लागलेत. 5 चेंडूचा खेस संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेस सुरू असताना गोलंदाज पुन्हा एकदा विजय झालाय. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. कव्हर रीजन मध्ये चेंडू जाईल, एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये. तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि 2 धावांना षटक क्रमांक संपलं गेलंय. दुसरं 2 षटकांचा खेस पहिल्या षटकाचा खेस संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 धावा, दमदार सुरुवात म्हणावं लागेल. आशिष, नक्कीच जर विघ्नेश सर आपण जर पाहायला गेल्यानंतर पहिल्या 2 बॉलवरती अगदी मोठे फटके आले होते. 2 चौकार मयूरच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळते, परंतु त्यानंतर जर कमबॅक जर पाहायला गेलं ना, गोलंदाजाचं मात्र नक्की पाहायला मिळालं. पहिल्या 2 बॉलवरती गोलंदाजाचा दबदबा, फलंदाजाचा दबदबा पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजाने अगदी कमबॅक करत असताना 2 संधी देखील क्रिएट केल्या होत्या, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला मिळालेली नाहीये, परंतु या षटकामध्ये विकेट घेण्याचा मानस प्रत्येक गोलंदाजाचा मात्र नक्कीच पाहायला मिळेल. याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. गोलंदाज मात्र कोणता वापरला जाईल दुसऱ्या षटकासाठी पाहावं लागेल. नक्कीच क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. फिल्डिंग स्टँडर्ड तुमचा हाय करणं गरजेचं आहे, कारण की फायनलचा सामना आहे. या फायनलच्या मॅचमध्ये आता चुकीला कुठेतरी माफी नाही. एक झेल सुटला आहे. 12 धावा, 1 षटकाचा खेळ संपलाय. C11 कुसाईवाडी टीम बॅटिंग करत असताना सगळ्यांच्याच नजरा या मॅचकडे लागलेत. अगदी हे मैदान तुडुंब भरलंय. व्यासपीठावर सगळ्याच मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. मिथुन मस्कर गोलंदाज ट्रॅकवरती मात्र दुसरं षटक घेऊन मात्र सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय. तर मॅचला सुरुवात करायची, जास्त वेळ खर्च करू नका, गती द्यायची आहे मॅचला. अंतिमची लढत आहे. उजेडामध्ये आपल्याला फायनल अगदी संपवायची आहे. मिथुन येत असताना मगाशी चुकी झाली, परंतु गोलंदाजीमधून चांगलं प्रदर्शन करावं लागेल. स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतोय अक्षय. आतापर्यंत 1 बॉल त्याने फेस केला आणि 1 धाव वैयक्तिकरित्या पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडला. हा टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. शरीराचा वेध घेणारा हा बॉल मात्र जरूर पाहायला मिळाला. आलाय तो डॉट बॉल. येस, अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना शरीराचा वेध झालाय, गती फार पाहायला मिळाली आणि पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला, त्यामुळेच बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होती. पहिला बॉल डॉट बॉल येतोय. थोडीशी कानमंत्र देत असताना थोडीशी चर्चा केली जाते मयूर पन्हाळकरच्या माध्यमातून. इम्पॉर्टंट मॅच आहे. या मॅचमध्ये आता तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. पुढचा बॉल मिथुन यांचा. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतोय स्ट्राईक एंडला. हो, खोला टाकलेला बॉल, यॉर्करचा प्रयत्न, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं जातंय. अगदी विघ्नेश सर आपण पाहिलं ना, प्रत्येक बॉल वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या टप्प्यावरती हाताळला जातोय. डेफिनेटली व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू इन टू द ब्लॉक होल, म्हणजेच या बॉलला कॉइन बॉक्स डिलिव्हरी देखील म्हटलं जातं आणि खूप चांगला चेंडू हाताळला गेला. ओ, आणखीन एक जबरदस्त बॉल, वेग 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 आणि वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज मिथुन मात्र पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत 3 डॉट बॉल आलेत. तिन्ही बॉल वेगवेगळ्या धाटणीचे पाहायला मिळाले. तिन्ही बॉल वेगवेगळ्या आपण गतीचे पाहायला मिळाले. ही व्हेरिएशन आहे. ही गोलंदाजीची अगदी भरपूर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे मिथुनच्या माध्यमातून. मिस्टमिक स्ट्रोक हुक करण्याचा प्रयत्न होता पाठीमागच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक चुकी होते. अर्जुन होते त्या ठिकाणी. आता अर्जुन यांच्याकडनं चुकी झाली. हुक करण्याचा प्रयत्न होता, मिस्टमिक स्ट्रोक खेळून बसले होते, परंतु आता ही चुकी पुन्हा एकदा महागात ठरू शकते, डोकेदुखी ठरू शकते.
फिल्डिंग स्टँडर्ड तुमचा या मॅच मध्ये खालावलाय. 2-2 चुका झाल्या 2 ओव्हरमध्ये. संधी आली होती अक्षयला देखील बाद करण्याची, पण इथे पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते. कॅचेस विन द मॅचेस. पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ. आता सुटलाय जेल. कसा मिळेल तुमचा ताळमेळ. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. दुसरं षटक इथे मार्गस्थ असताना मिथून गोलंदाजी ट्रॅकवर. अगदी क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल, कारण सेकंड इनिंग मध्ये आपण जर पाहायला गेलं तर बॅटिंग गरजे, त्यामुळे ह्या धावसंख्येला रोखणं कुठेतरी महत्वाचं असेल आणि ते तुम्हाला करावं लागेल. मिथून निघालाय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक मधून. आता मयूर पन्हाळकर स्ट्राइक एंडला. फुल टॉस बॉल. फेमस आहे भाऊचा धक्का. मग काय हा गे छक्का. षटकार साधावा. सुटल्यानंतर काय होतं तर काय झालं की झेल सुटला आणि काय स्ट्राइक रोटेट झाली आणि पहिल्याच बॉलवर मयूर पन्हाळकर स्ट्राइकवर आला आणि षटकार लगवला. ज्युसी फुलटॉसवर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे 6 धावांचा षटकार. मयूर पन्हाळकर रंगात आहे, डंगात आहे. तो आता थांबणार नाही. इथे मिस्टमिंग स्ट्रोक पाठीमागच्या क्षेत्रामध्ये विकेटचं पतन. काय घडलंय. विजय होते. विजय यांनी चुकी केली नाहीये. अख्खू टप्प्याचा बॉल होता. दिशा द्यायची होती. प्रॉपर जजमेंट जुळलं नाही. कॉट बिहाइंड द विकेट. महत्वाची विकेट. 440 वोल्टचा धक्का लागतोय. मयूर पन्हाळकर बॅक टू द गाव. बॉल अगदी विचार केला नव्हता की इतक्या गतीने चेंडू येईल. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मिथूनच्या गोलंदाजीचा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न करत होता. बॅटची टॉप एज लागली होती आणि खूप चांगलं झेल पकडलाय. मिथुनने झेल सोडला होता, पण मिथुननेच त्याची शिकार केली. म्हणजे स्टीट फॉर टॅट. जसं उत्तर दिलं गेलंय मयूर पन्हाळकरला मिथुनच्या माध्यमातून. पहिला धक्का लागतोय श्री 11 कुसाईवाडी संघाला. फलंदाज मयूर पन्हाळकर. बॅक टू द डगआउट. अध्यक्ष दाखवले जातात आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. अक्षय चव्हाण त्यांच्या माध्यमातून अगदी भरपूर मेहनत राहिली या क्रीडा स्पर्धेसाठी. अध्यक्षांचा विचार केला तर सर्व सकाळचं सत्र पाहिलं तर अध्यक्ष वाटले नाही. सगळ्याच कामासाठी इतके बिझी होते की ट्रॅक आणि टी शर्ट घालून अगदी या मैदानाचा येरझारा घालत होते. पण त्यानंतर फायनलचा मॅच जशी सुरू झाली, कसा अध्यक्ष असावा आणि कसा दिसावा आज अक्षय चव्हाण यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप चांगला पोशाख करून आज अगदी टिपटाप येऊन ते स्पर्धेच्या निमित्तानं जोडले गेलेत. हे असं अध्यक्ष असणं गरजेचं आहे की पडेल ते काम करणं आणि हव्या त्या सिच्युएशनमध्ये उभं राहणं हा अध्यक्ष आहे. म्हणूनच अध्यक्ष असो किंवा कर्णधार असो, तो घराच्या पत्र्याप्रमाणे असो. ऊन पाऊस वारा तुम्हाला सगळं काही सहन करावं लागतं आणि त्यामध्ये सगळ्यांचीच बोलणी खावं लागते की पत्रा फार आवाज करतोय. त्याच दरम्यान आपण पाहू शकाल एकच धाव मिळते. आता मॅच मध्ये काय होईल याकडे पाहिलं जाईल, कारण की मयूर पन्हाळकरची विकेट मगाशी चर्चा केली होती आपण आशिष, ज्यावेळेस मयूरशी चर्चा केली होती की बॅटिंग घ्यावी की फिल्डिंग घ्यावी. मयूर म्हणाला होता की यस आमची विकेट गेल्यानंतर टीम दडपणामध्ये जाते, पण आता दडपणामध्ये चांगला खेळ करावा लागेल कुसाईवाडी टीमला. जरी कर्णधार बाद झाला तरी देखील आपल्याला खेळ करावा लागेल. नक्कीच, कारण संधी आहे, कारण या फायनल मध्ये आपण जर पाहायला गेलं तर मोठे फटके मारावे लागतील. रवी सावंत येतोय. प्लेन मिस. खूप चांगला बॉल ऑफस्टंपवर मारा ठेवला गेला. उंचीचा पुरेपूर वापर केला जातोय. महाराष्ट्र पोलीस दलात तैनात असलेला रवी सावंत काय गोलंदाजी, काय परफॉर्मन्स केलाय. पोलीस वर्सेस पोलीस असा सामना. अकोटपाचा बॉल शॉर्ट ऑन जॅक केलाय. मिड विकेट रीजन मध्ये 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. हनुमानच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. थँक्यू डीजे. अक्कू टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला पुल करत असताना मात्र हा फटका, हा ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून मात्र जरूर दाखवला जातोय. अगदी शॉर्ट बॉल होता. अगदी बॉल येऊ दिला आणि टायमिंग शॉट मात्र पाहायला मिळाला. वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 24. मुख्य डायसवर सगळेच मान्यवर अगदी शाही फेट्यासह
आपल्याला पाहायला मिळतील. रुबाबदार असं व्यक्तिमत्व आज मंचावर उपस्थित आहेत. डॉट बॉलची सांगता होतीये. रवी सावंत चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 1 गडी बाद 24. अगदी शरीरापासून हा बॉल दूर ठेवला होता, आलाय तो डॉट बॉल. पुन्हा एकदा आता दिशा भरकटली आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. 25 धावा रोखण्यामध्ये या मॅच मध्ये 32 वेळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यशस्वी झालाय. प्रामुख्याने मयूर पन्हाळकरची विकेट ती फार की फॅक्टर ठरली. प्लाइन मिस, खूप चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. रवी सावंतच्या गोलंदाजीचा बोलबाला सुरू आहे. काय गोलंदाजी सुरू आहे, लाजबाब गोलंदाजी. कटरचा वापर जरूर केला जातोय. अगदी आता ब्रेक केला होता, परंतु अगदी बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल ऑन दी अप खेळलाय. फटका चांगला आहे. अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना हनुमानला देखील परतावं लागेल. हनुमंत परतलाय. फलंदाज क्रमांक बाद होते दुसरा. 25 वर 2 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. C11 कुसाईवाडी टीम 25 धावा 2 गडी बाद. सगळेच मान्यवर विकास शिंदे साहेब असतील, त्यांची प्रतिमा पाहायला मिळते. अगदी त्यांचं देखील सरस स्वागत आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आमचे सगळेच खेळाडू, यश असेल, महेश असेल, या सगळ्याच मंडळीने मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. ज्या ज्या घटकाने या स्पर्धेसाठी मेहनत घेतली त्या सगळ्यांचाच आभार मानतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 25. 3 षटक समाप्त झालेत आणि 3 षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दबदबा पाहायला मिळाला अगदी बॅट्समनचा, परंतु जिथून अगदी मयूर पन्हाळकरची विकेट आली त्यानंतर मात्र गोलंदाजाने मात्र अगदी तुटून पडलेत. अगदी रोखून ठेवलंय. मोठ्या फटक्यापासून कुठेतरी वंचित ठेवलंय गोलंदाज. अगदी आपण जर पाहायला गेलं तर पहिलं षटक विराजने हाताळलं. अगदी धावा खर्च केल्या होत्या 12. तिथे विकेट आली नव्हती पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मिथुनने मात्र जे दुसरं षटक हाताळलं होतं तिथून मात्र मॅच टर्न झाली आहे आणि मॅच अगदी आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीम वरती राहिले. पुढचं षटक मात्र वैभव आलाय. अक्षयसाठी हा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. मिड विकेटला अगदी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. वेगाने फेकी केले तिथे एकच धाव. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. मोठे फटके खेळण्याची गरज आहे. धावा करावा लागतील. धावा जर 50-55 पर्यंत मजल मारली तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. पण 50च्या आतमध्ये जर थांबला तर मॅच वन साइडेड होईल. पण क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पहिल्या दिवसामध्ये 39 धावा देखील डिफेंड झाला या मैदानामध्ये. त्यामुळेच या स्पर्धेमध्ये कधी काय होईल याचा नेम आहे. बघा हे सगळेच आमचे चेतन भाऊ असेल, हे सगळेच मंडळी, शिवाजी शेडगे असेल, महादेव असेल, राम हुंडाळकर असतील, हे सगळेच मंडळी ज्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे संपूर्ण स्पर्धेसाठी, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. पुढचा बॉल वैभव यांचा. मोठ्या फटकेसाठी जाण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी या टप्पा चांगल्या पद्धतीने हाताळलाय. परंतु अगदी बायच्या स्वरूपात मात्र एक धाव मात्र येत असताना मात्र पाहायला मिळते. मिडल ओव्हरमध्ये सर चांगली गोलंदाजी होते, कारण तेच महत्त्वाचं होतं गोलंदाजी करताना. मग डेफिनेटली आपण स्क्रीनवर पाहू शकाल अक्षय चव्हाण जे अध्यक्ष आहेत, या असोसिएशनला उभं करण्यामध्ये, या असोसिएशनला बांधण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका राहिली. त्यांच्या बाजूला किंग मेकर तानाजी पाटील आपल्याला पाहायला मिळतील. अगदी सगळ्याच मान्यवरांना बोलवत, सगळ्या मान्यवरांना एकत्र करत आपण त्यांचं देखील योगदान राहिलं आहे. इथे शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, युजफुल येतोय सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरसोबेल जाऊन पोहोचेल. ते म्हणजे 33 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर वैभव निघालाय, पाहावं लागेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सजवलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने. व्ही शेप मध्ये केलेला फटका जरूर पाहायला मिळतोय, परंतु आपण जर पाहायला गेलं तर सिंगल आले या बॉलवरती.
मागचा बॉल जर पाहिला तर अखूट टप्प्याचा बॉल होता, पण या बॉलवर खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. बघा श्री 11 कुसाईवाडी संघ, जो संघ फायनलमध्ये पोहोचलाय आणि या संघातील संपूर्ण स्क्वॉड खेळाडू कक्ष पाहू शकाल आणि सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेकडे लागलेत. अंतिम आणि शेवटचा सामना रंगत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं उलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने आले बॉल पर्यंत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे आपण जर पाहायला गेलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावांनी मात्र जरूर पाहायला मिळाली. एक धाव फार महत्वाची. एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. धावफलक धावणं आणि वेगाने पुढे नेणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना 2 गडी बाद 36 धावा. अंतिमचा बॉल पाहावा लागेल. अंतिमच्या बॉलवरती धावा किती जमवल्या जातील. खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, मनगडाचा वापर जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझर्व मधून अगदी वेगाने येतोय, परंतु जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलने मात्र समाधान मानावं लागेल. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली. 4 षटकांचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 37. मयूर पन्हाळकर स्क्रीनवर पाहू शकाल. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा शतकवीर. अगदी अभिमान असेल प्रत्येक पश्चिम महाराष्ट्राच्या खेळाडूंना, कारण की प्रेरणा देणारा हा खेळाडू आहे. आज जर पाहिलं तर नवी मुंबईचा पहिला खेळाडू ज्याने उपजिल्हा प्रमुख चषक आणि बेलापूरच्या नगरीमध्ये अगदी मर्यादित षटकामध्ये त्याने अर्धशतक झळकवलं आणि शतकवीर म्हणून पहिला खेळाडू ठरला आहे या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा. आणि त्याचा सार्थक अभिमान प्रत्येक 32 शाळाकरांना असेल. नाद निराळा 32 शाळा आपण पाहू शकाल. हा बर्ड अँगल आणि ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून हे टॉप अँगलने घेतलेलं हे सुंदर आणि या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचं एक सर्वाधिक मागणीचं हे मैदान आहे. भूमिपुत्र मैदान, कोपरखणे सेक्टर 23 आणि त्याच्या अवतीभोवती हा समुद्र किनारा आणि अगदी हिरवीगार झाडी पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे एक सुंदर मैदान, त्याचं नाव आहे भूमिपुत्र मैदान. त्याचा अँगल टिपत असताना ओम साई MTC. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर. खूप चांगलं टेलिकास्ट केलं जात आहे. संध्याकाळचा प्रहर आहे. बघू शकता आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि त्याच्यामध्ये एक अप्रतिम असं हे मैदान पाहायला मिळते. हे मैदान त्यासाठी जाणलं जातं. या मैदानावर अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात आणि याच मैदानाची नेहमीच मागणी केली जाते. सर्वात बिझीएस्ट मैदान म्हणून या भूमिपुत्र मैदानाला जाणलं जातं. ज्योतिर्लिंग मादळगाव यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल, गौरवसाठी असेल. षटक क्रमांक अखेरचं गोलंदाजी ट्रॅकवर अर्जुन आलाय. अर्जुन गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचं ओव्हर आहे. पहिला बॉल अगदी पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, सबमरीन राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. इथे बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर. अगदी अंतिमचं षटक आहे, हाणामारीचं षटक म्हटलं जाईल आणि या स्ट्रोकवरचं षटक मात्र पाहावं लागतंय. अर्थातच अर्जुनच्या माध्यमातून शेवटच्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम कुसाईवाडी संघाला करावं लागेल आणि दोन्ही बॅटर अक्षयकडे देखील क्षमता आहे, गौरवकडे देखील क्षमता आहे. मोठे फटके मारावे लागतील. एक चांगला फायटिंग स्कोर दोन्ही बॅटरकडनं मात्र पाहायला मिळाला आणि पार्टनरशिप शेवटच्या षटकामध्ये तरी नक्कीच करावी लागेल. शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये कशा पद्धतीने कुसाईवाडी टीम आपल्या हे दोन्ही बॅटर आपल्या टीमसाठी धावा जमवतो त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. पुढचा बॉल यावेळी देखील ऑन दी अप खेळला आहे. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? नो मॅन्स लँडचे ती चेंडू लँड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या 40 गाठते. शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ संपलाय. फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज अर्जुनने. अगदी चांगली गोलंदाजी राहिली आहे. मोठ्या फटक्यापासून कुठेतरी वंचित ठेवलंय, कारण शेवटचं अंतिमचं षटक अर्जुन हाताळतोय. त्याला माहिती आहे आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे, त्यामुळे मोठा फटका कुठलाही येऊ द्यायचा नाही. त्यामुळे त्याच पद्धतीची गोलंदाजी त्याला करायची आहे आणि त्याच पद्धतीचा टप्पा, लाईन आणि लेंथ हाताळायची आहे आणि तो तेच करतोय अंतिमच्या षटकामध्ये. शेवटचं षटक. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 40 आकड्यावर. 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल असं वक्तव्य टॉस दरम्यान केलं होतं कॅप्टनने. त्याच दिशेने जात असताना पण इथे फटका चांगला आहे. पाहू शकाल मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एलिव्हेशन नाहीये. फलंदाजाला परतावा लागेल. अक्षयच्या विकेटचं पतन. आणखीन एक विकेट बाद होत असताना 3रा धक्का लागतोय श्री 11 कुसाईवाडी संघाला. 40 वर 3 गडी बाद.
सर तिसरा धक्का लागतोय कुसाईवाडी या संघाला, परंतु आपण जर पाहिलं तर अजूनही 3 बॉल शिल्लक आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गणेश आलाय. पाहावं लागेल गणेश कशा पद्धतीने मात्र शेवटच्या 3 बॉलवरती मोठे फटके येतील का, कारण सिंगल डबलने मात्र खेळ सुरू राहील आणि ही इनिंग संपेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. परंतु अर्जुन अगदी उत्तम गोलंदाजी मात्र अंतिमच्या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं गेलं तर 2 धावा फक्त त्यांनी खर्च केल्या, त्यांनी 1 विकेट त्यांनी मिळवली आहे. यश पाटील यांच्या वतीने या कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं शिवकुमारसाठी. 3 गडी बाद 40 धावा फलकावर लागलेत. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव खराब क्रिकेट. फायनलच्या मॅचमध्ये तुम्ही आळस दाखवाल तर आळस हा माणसाचा शत्रू असतो असं नेहमी म्हटलं जातं. चेंडू होली फरार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आणि कुसाईवाडी टीम हेच म्हणत असेल धावा येऊ द्या, कशा येऊ द्या, धावा येणं महत्वाचं आहे. चौकाराला टीमची धावसंख्या 44. 3 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. शेवटच्या 2 बॉलचा केस संपला, बाकी आहे. यावेळेस फटका चांगला आहे डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. आमच्या मुख्य व्यासपीठाला मान्यवरांना सलामी देणारा फलंदाज गणेशच्या बॅटमधून आलाय. एक मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार, षटकार. जो आकडा, ज्या आकड्याची भीती होती ती 50 आकडा इथे स्कोरबोर्डवर लागला गेलाय. यावेळी देखील उंच माझा झोका. गणेशच्या बॅटमधून आलाय षटकाराचा ठोका. अखेरच्या बॉलवर आलाय. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार. टीमची धावसंख्या 56 आणि 57 धावांचं टार्गेट उभं केलंय. 50 पार केली आहे श्री 11 कुसाईवाडी टीमने. बघूया या 57 धावा कशा पद्धतीने 32 वेळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या पुऱ्या करतात आणि कशा पद्धतीने या धावांचा बचाव केला जाईल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मेगा फायनलचा सामना 57 धावांचं टार्गेट उभं केलं गेलंय आणि शेवटच्या क्षणाला काय बॅटिंग केली गणेशने. 3 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान करून आपल्या टीमसाठी इम्पॉर्टंट इनिंग खेळला आणि तो मात्र या डाव संपला गेलाय. 57 धावांचं टार्गेट उभं केलंय श्री 11 कुसाई टीमने. अगदी आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 ते 3 षटकामध्ये चांगली रणनीती आखली होती गोलंदाजी करणारी टीम 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. परंतु या 2 षटकापासून आपण जर पाहायला गेलं ना तर वैभव यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. 11 धावा खर्च केल्या, जिथे अर्जुनने मात्र 18 धावा अंतिमच्या षटकामध्ये खर्च केल्या. पहिले 2 ते 3 बॉल चांगल्या टप्प्यावर त्यांनी हाताळले, परंतु ज्या वेळे मात्र गणेश आला, गणेशने मात्र पहिला चौकार लगावला. त्यानंतर 2 षटकार. अगदी अप्रतिम बॅटिंग लाईन शेवटच्या अंतिम षटकामध्ये पाहायला मिळाली आणि चर्चा नक्कीच केली होती की 50 गाठेल का हा संघ आणि मयूर थोडासा खुश असेल. या समीकरणाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. 56 झाल्यात. विजयासाठी 57 धावांचं लक्ष असेल. येणारे 30 बॉल आणि 57 धावांचा पाठलाग करायचा टीम 32 शिराळा ग्रामीण असोसिएशन या संघाला. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला देण्यात आलेलं आहे. शहावाडी तालुका तुरुकवाडी गावचे सुपुत्र विघ्नहर्ता रुडलांचे सर्वा आणि सातत्याने जर पाहिले तर क्रिकेट असू द्या, सामाजिक कार्य असू द्या, अनेक वेळा सहकार्य करणारे व्यक्तिमत्व आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ यांचं शुभागमन अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेच्या माध्यमातून होते. आज स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 हे दमदार असं आयोजन आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे ते विघ्नहर्ता रुडलांचे सर्व आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ यांचं शुभागमन अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी होते.
ते सेकंड इनिंग आणि 57 धावांचं टार्गेट एका बाजूला 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सेकंड बॅटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली टीम श्रीलेबन कुसाईवाडी या टीमची. 57 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विजय यादव त्याचबरोबर विराज निकम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. आणि पुन्हा एकदा ऐकूयात आशिष चोरगे सर आणि विघ्नेजी मडबे सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रवीण महाराज. जाऊया मॅचच्या दिशेने. 57 धावांचं लक्ष. राम यमगर ओहो अपरकट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल अगदी चाललाय थर्ड मानला. तिथे थोडेसे बॅट्समन स्किड देखील झाले परंतु अगदी धाव कंप्लीट झाले. बघा दुखापत झाली नाही ना. राम यमगर साहेबांकडनं प्रवीण वंडुस्कर महाराज यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. डी सरांना 500 रुपयाचं पारितोषिक. खूप चांगलं समालोचन त्यांच्या वाणीतून आपण ऐकलं. यस राम यमगर साहेबांचं देखील कौतुक करावं लागेल कारण की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था पुणे मुंबई विभाग झालेल्या निवडणुकीत राम यमगर यांचा विजय झाला आणि त्यांना संचालक म्हणून निवड करण्यात आली. त्यांचं देखील अभिनंदन. खूप खूप अभिनंदन यमगर साहेब. आपलं सहर्ष स्वागत आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. अगदी पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. खातं अकाउंट श्री गणेशा झालाय टीम 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी यष्ट्यांच्या जवळून गेलेला बॉल मात्र पाहायला मिळतोय. आलाय तो मयूर पन्हाळकरचा हा बॉल डॉट बॉल. अगदी पाहू शकता ॲक्शन रिप्ले. डेफिनेटली अगदी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अपेक्षा केली नव्हती इतका खाली बॉल राहील आणि बॅट्स आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल इथे मॅचचं इथे वेगळा रंग बदलेल. 2 आतापर्यंत चेंडूचा खेळ संपलाय. 1 या आकड्यावर धावफलक पोचलं गेलंय. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा जमवण्याचं काम विराजला करावं लागेल आणि विजयला देखील करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे. धाबा जमवण्याचं काम करावं लागेल. पुढचा बॉल मयूर यांचा. हो इथे जबरदस्त फटका लॉंग ऑफ क्लिअर केलाय. पाहावं लागेल. बॉल जाईल एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर आलाय हा दमदार चौकार. वेगाने दिलाय. न्यूटनचा थर्ड लॉ काय म्हणतो की एव्हरी रिॲक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ज्या भन्नाट वेगाने चेंडू आला होता ना त्याच भन्नाट वेगाने चेंडू सीमा पार गेलाय. चौकार मिळालाय. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. हो इथे मोठा फटका खेळायचा होता. फसवा बॉल गती परिवर्तन. गती काढून घेतली सर या बॉलवरती. डॉट बॉल आलाय. डेफिनेटली मागचा बॉल वेगवान चेंडू होता पण या बॉलवर गती कमी केली त्यामुळेच चकून गेला. व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे व्हरायटी असणं गरजेचं आहे. गोलंदाजी करत असताना तेच करत असताना आपल्याला पाहायला मिळते मयूर पन्हाळकर पहिल्या ओव्हरमध्ये ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने तो बॉल पर्यंत जास्त काही मिळणार नाही. सिंगलच येईल. सिंगल येत असताना मात्र टीमच्या खात्यामध्ये 1 धाव येईल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या अगदी स्टिकरला लागतोय आणि त्यामुळेच टायमिंग होऊ शकलं नाही. सिंगलवर समाधान व्हावं लागेल. या मॅचमध्ये सिंगल डबलने मॅच बनणार नाही. त्यासाठी तुम्हाला चांगले फटके खेळावे लागतील आणि प्रामुख्याने पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करावा लागतील. अंतिमचा बॉल पाहावा लागेल. पॉवर प्लेच्या षटकातला अंतिमचा बॉल. मोठा फटका येईल का सिंगल डबल येईल. शेवटचा बॉल देखील आलाय. डॉट बॉल. कुठलीही धाव नाहीये. चांगलं षटक मयूर पन्हाळकर यांनी हाताळलं. अवघ्या 6 धावा खर्च करत असताना हे षटक हाताळलंय. रुलांची सर्वा एक दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते.
संघर्षाचं नाव होतं, विश्वासाचा भाव होतो आणि माणसातला देव होतो. सातत्याने जर पाहिलं तर क्रिकेट असू द्या, सामाजिक कार्य असू द्या, सातत्याने मुलाचं सहकार्य करणारे विघ्नहर्ता रोडलाईनचे सर्व आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ यांचं शुभागमन, ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग या स्पर्धेला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला देण्यात आलेलं आहे. ते विघ्नहर्ता रोडलाईनचे सर्व एक दिलदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस सर्जेरावजी मांगडे शेठ यांचं शुभागमन व्यासपीठावरती होते. आज स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं करूयात सहर्ष असं स्वागत. त्याचबरोबर शंभू प्रतिष्ठान मुंबईचे विकास घोडे पाटील अप्पा यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. फायनलची मॅच आणि दुसऱ्या डाबाला सुरुवात झाली. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मयूर पनायकने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि व्यासपीठावरती अतिथी मान्यवर मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि त्या सर्वांचं करूयात पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि ओ टू द कॉम्बॉक्स. अक्षय पवार गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्याच बॉलवर झेलची संधी चालून आली होती, पण झेल कॅरी होऊ शकला नाही आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा संधी येते. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड स्ट्रोक लगवला जातोय. वीराच्या बॅटमधून येतोय आणखीन एक लाजबाब क्रॅकिंग चौकार. त्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रेक्षकांना. सिद्धेश्वर 11 तडवले यांच्या माध्यमातून हे 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्याच दरम्यान आणखीन एक क्रॅकिंग चौकार आलाय. 2 चौकार बॅटमधून आलेत. विराटच्या बॅटमधून टीमची धावसंख्येचा वेग वाढवत असताना जाऊन पोहोचते 16 याकड्यावर. अमोल कारंडे यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या शेवटच्या आणि अखेरच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली गेली. स्वराज्य वारणा तोरणा मोरणा प्रीमियर लीग 2025 RR या 2 असोसिएशनला एकत्र करून या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. जरा प्रेक्षक जो आमचा कर्टन आहे, जो बाउंड्री लगत पडदा आहे, त्या पडद्यावर पाय ठेवू नका प्लीज. प्रेक्षकांना विनंती करतोय. आमचे खेळाडू टीम खिरवडे लक्षात घ्या, जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती करतोय की प्लीज तो पाय तुम्ही पडद्याच्या अगदी वरून काढा आणि आम्हाला सहकार्य करा. आजपर्यंत 3 दिवस तुम्ही जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी आभारी मानतोय. फक्त शेवटची मॅच आहे, त्यामुळेच टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. मुख्य व्यासपीठावर सगळेच मान्यवर पाहायला मिळतील. त्या सगळ्यांचंच हार्दिक स्वागत केलं जाते. टीमची धावसंख्या 17. 4 बॉलचा खेळ संपलाय. अक्षय पवार गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या 4 बॉलमध्ये 11 धावा खर्च केलेत. या ओव्हरमध्ये धावा येत असताना पाहायला मिळतील. 57 धावा इतक्या मोठ्या धावा नाहीयेत. धावा होऊ शकतील, धावा बनू शकतील. त्यासाठी तुमचा अप्रोच, त्यासाठी तुमचा माइंडसेट क्लिअर असणं गरजेचं आहे. इथे फटका चांगला पाहायला मिळते. बॅटची एज लागतोय, चेंडू जातोय फ्लाय स्लीपमध्ये, सिंगल मिळते. कमबॅक केले अक्षय पवारने आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. अगदी चांगली गोलंदाजी, जिथे पहिल्या 2 बॉलवरती मोठे फटके आले होते, चौकार आला होता, परंतु या 2 बॉलवरती अगदी चांगली रणनीती आखली. चांगला बॉल, चांगला लाईन आणि लेंथ मात्र हाताळत असताना मात्र अक्षय पवारच्या माध्यमातून पॉवर जनरेट केली आहे अक्षय पवारने. पुढचा बॉल गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्टेअर केला, अगदी सन्मान दिला या बॉलवर. सिंगल घेऊन आपल्यावर स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय विराटच्या माध्यमातून. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा दाखल लागलेत. आता उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 38 धावांचं आव्हान आहे. आव्हान अवघड आहे, आव्हान कठीण आहे, पण कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण की मी अजून जिंकलो नाही. मॅच ऑन आहे, चेस देखील ऑन आहे. बघूया या मॅचमध्ये काय होतंय. तोपर्यंत जाऊया DJ मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत.
18 चेंडूमध्ये 38 धावांची अजूनही गरज आहे. पाहावं लागेल मिडल ओव्हरमध्ये अगदी गोलंदाज मात्र वापरला जातोय अर्थातच महेश पवार आणि स्ट्राईक रेंजला मात्र बॅटर पाहायला मिळतोय विराज. जिथे मात्र पाहायला गेलं तर मागील षटकामध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाले. 9 बॉल आतापर्यंत फेस केले, 17 धावांवरती खेळतोय. मयूर यांचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक खेळून बसलेत. बॅटची लीडिंग एज आणि तिथे मयूर पन्हाळकरने कुठलीही चुकी केली नाहीये. फेस करत असताना हा बॉल ऍक्शन रिप्ले पाहू शकता. अगदी मोठ्या फटक्यासाठी गेले होते, हलकासा बॅटला ब्रश झाला आणि तिथे त्यानंतर मात्र मयूर पन्हाळकरचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. डेफिनेटली इम्पॉर्टंट विकेट आहे, महत्वाची विकेट आहे. विराज बाद झाला. या मॅच मध्ये विराजची खेळी फार इम्पॉर्टंट होती आणि एक गडी बाद, टीमची धावसंख्या 19. चला डीडी, तुम्हाला विनंती करतोय की आदरणीय राम यमगर साहेब यांचे शुभ हस्ते त्यांच्या वतीने हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. डीडी तुम्ही उपस्थित असाल तर कृपया आमच्या कॉम बॉक्स मधून लगेचच आपण प्रदान करणार आहोत मान्यवरांचे शुभ हस्ते. बाळकृष्ण पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. आपण पाहू शकाल 500 रुपयाचा कॅश प्राइज राम यमगर साहेबांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात आलं. इम्पॉर्टंट विकेट आहे. विराज बाद झालाय. मॅच आता फसली आहे. मॅच आता दडपणामध्ये असेल. आता इक्वेशन जर पाहिलं तर 17 बॉल 38 धावांची आवश्यकता आहे. विराज बाद झालाय. विजय मामा आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना रवी सावंत जो मुंबई पोलिसांमध्ये तैनात आहे. मोठे मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातोय. मला आठवतंय मागच्या वर्षीचा हंगाम त्याने गाजवलं होतं. अगदी रामलीला मैदानामध्ये अगदी षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती. आता भूमिपुत्र मैदान आहे, फायनलचा सामना आहे. आपल्याला चांगला खेळ करावा लागेल. सिद्ध केल्याशिवाय माणूस प्रसिद्ध होत नाही असं म्हटलं जातं. तुम्हाला सिद्ध करावं लागेल. मॅच ऑन आहे. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि वा, व्हॉट अ झेल, कॅच ऑफ द डे. काय मॅच आणि काय तो झेल. इट्स अ ह्यूज हिट. ओ हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पाहावं लागेल ऍक्शन रिप्ले. सेलिब्रेशन पाहू शकता, किती खुश झालाय तो. आणि कॅच पकडल्यानंतर त्याला देखील माहिती नव्हतं की मी कॅच घेतलीये. एवढं मोठं सेलिब्रेशन केलंय. हा ऍक्शन रिप्ले. काय झेल पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस. इम्पॉर्टंट कॅच होती. रवी सावंतला बाद करण्यामध्ये यशस्वी झाला. हे सेलिब्रेशन पाहायला मिळते संपूर्ण कुसाईवाडी टीमचं. हे सेलिब्रेशन फार महत्वाचं आहे. फायनलच्या मॅच मध्ये अव्वल दर्जाचा खेळ होतोय आणि या मॅच मध्ये ही कॅच पकडणं फार इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये ही कॅच दाखवली जाईल. अगदी अडव्या बॅटने स्ट्रोक खेळला होता. ऑन द राईज फटका खेळला होता. मिड विकेट रीजन मध्ये अगदी धावत येऊन स्वतः स्किड झाले आणि तरी देखील हा झेल पकडलाय. कॅच शब्द टुर्नामेंट म्हणावं लागेल. या स्पर्धेमध्ये अप्रतिम झेल पकडला जातोय. बाबूच्या माध्यमातून फलंदाज क्रमांक बाद होतोय दुसरा. 2 गडी बाद, 19 धावा. चांगली कॅच, महत्वाची कॅच होती. काय फटका लगावला होता. फटक्यामध्ये ताकद तेवढी अपुरी पडली. अपुऱ्या ताकदीदिशीने मात्र खेळलेला हा फटका मात्र जरूर पाहायला मिळाला. पुढचा बॉल, नवीन बॅटर मिथून आलाय. मोठ्या फटक्यासाठी पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी प्रॉपर जजमेंट जुळलेलं नाहीये. थोड्याशा अवघड परिस्थितीमध्ये 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संघ मात्र जरूर पाहायला मिळतोय. इथून जर बाहेर निघायचं असेल ना तर मिथून आणि विजय मामा यांना मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. येस, हे सामना जिंकायचं असेल तर खूप चांगला खेळ करावा लागेल. महेश पवार यांचं मी कौतुक करतो की ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये जी गोलंदाजी केली आहे, अप्रतिम गोलंदाजी. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 20 धावा धावफलक करायला लागलेत. 57 धावांचं टार्गेट आहे. मॅच अगदी आवाक्यामध्ये आहे. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. फलंदाजाच्या बॅट मधून आलाय एक क्रॅकिंग छक्का.
च्या बॅटमधून षटकार आलाय. ही गरज आहे षटकाराची, गरज आहे त्या मोठ्या फटक्यांची. 57 धावा आपल्याला चेस करत असताना आता इक्वेशन येऊन ठेपलंय. 14 बॉल आणि 14 मध्ये 31 धावा करायचे आहेत. अगदी मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल, मोठा फटका मारावा लागेल. अजूनही मॅच ऑन आहे. 50-50 सामना. पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात. फलंदाज विजय मामा बॅक टू द डगआउट. विकेटची पतन होत असताना महेश जफळेने खूप चांगला झेल पकडला गेलाय. तू चल मे आया असंच काही चित्र पाहायला मिळते. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. आता 13 बॉल आणि 13 मध्ये 26 धावा करायच्या आहेत. म्हणजेच प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 31 धावा करायच्या आहेत. आपण पाहू शकाल प्रत्येक बॉल मागे तुम्हाला धावा कराव्या लागतील. विकेट प्राप्त होत असताना टीम अडचणीमध्ये गेल्या, टीम दडपणामध्ये आहे. आणि या दडपणामध्ये आपण पाहू शकाल इथे एक चांगला खेळ करावा लागेल. महेश डफळे कालच्या दिवसात काय झेल पकडला होता, एक डाईव्ह मारून कॅच पकडली होती. आज देखील तीच अपेक्षा होती, पण चेंडू अगदी आरामात हातात आला, त्यामुळेच डाईव्ह मारण्याची संधी मिळाली नाही. पण अनेक वेळा मी पाहिलं की ते डाईव्ह मारण्यासाठी तयार असतात. हे आहे महेश डफळे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 13 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. अंतिमचा बॉल, शेवटचा बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आहे महेशच्या माध्यमातून. बॅटर मध्ये नवीन पाहायला मिळतोय हेमंत. अंतिमचा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. शेवटचा बॉल आलाय तो डॉट बॉल आणि डॉट बॉल. आता 12-31चं समीकरण मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला 32 शिराळा ग्रामीण असोसिएशन, दुसऱ्या बाजूला श्री 11 कुसाईवाडी. या दोन संघांमध्ये मेगा फायनलचा रणसंग्राम या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये मात्र पाहायला मिळतोय. 12 चेंडू 31 धावांची गरज. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 डीजे. हार्दिक स्वागत केलं जातोय. मेगा फायनलचा सामना बैनलदर रंगत असताना श्री 11 कुसाईवाडी वर्सेस 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मेगा फायनल मध्ये खेळत असताना 57 धावांचं टार्गेट आहे. आता 12 मध्ये 31 धावा करायचे. आपण पाहू शकाल 3 गडी बाद 26 धावा दाखल करायला लागलेत. चांगला सामना. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय बाबू बेबेळे, ज्याने खूप चांगला झेल पकडला होता. रवी सावंत यांचा आता गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना 12 बॉल मध्ये आता 31 धावा करायचे. मॅच मध्ये पकड निर्माण केली श्री 11 कोसाईवाडी संघाने. टप्प्याचा बॉल आहे, लाईन मिस केली. ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 27 30 करायचे 12 बॉल मध्ये. 15ची सरासरी राखावी लागेल. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची इनर एज लागतंय. चेंडू जातोय फाइंड मध्ये, सीमा लगत येईल. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू होईल फरार. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा मिळतील. साठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. वसंत पवार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 33 या आकड्यावर. 33 धावा दाखल करायला 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये अजूनही करायचे 24 धावा. अगदी चांगलं षटक मात्र इथे हाताळलं जात आहे बाबूच्या माध्यमातून. कारण मिडल ओव्हर मध्ये जर पाहायला गेलं तर अगदी चांगली रणनीती आखली होती. महेश पवार यांनी चांगला पॉवर जनरेट करून ठेवलं होतं. पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. काय घडलंय? नो बॉलचा इशारा केला जाईल. कशामुळे? आणि त्याची पाहणी करत असताना कुठलाही रिव्ह्यू घेतला जाणार नाही, कारण की आतापर्यंत कुठलाही स्टंपिंगसाठी रिव्ह्यू घेतला नाहीये. अंपायरचा कॉल येतोय नो बॉल.
मयूर पन्हाळकर, अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. अंपायरचा सन्मान राखा, कारण की ही स्पर्धा आपली आहे. अंपायर न्यूट्रल आहे, त्यामुळेच अंपायरचा डिसिजन असेल तो शेवटचा डिसिजन असेल. त्याचा पालन आणि त्याचा सन्मान राखणं हे प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य आहे. त्यामुळेच ही सूचना असेल. नो बॉलचा इशारा केला जातोय. अतिरिक्त धाव मिळेल. आता 10 मध्ये करायचे 23 धावा. पंचानं रिव्ह्यू घेतला. तिसरे पंच आमच्या अगदी मॉनिटर रूम मध्ये येतील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने. डीडी आपण देखील बाजूला सरा. कुठलाही संदेश किंवा कुठलाही मेसेज त्यांच्या कानामध्ये पडू नये, त्यासाठी ही काळजी घेऊया. आणि क्रुशियल मुवमेंट आहे, कारण की पाहणी केली जाईल अंपायरच्या माध्यमातून. हा बॉल अगोदर पकडलाय किंवा स्टंपच्या मागे पकडलाय यासाठी पाहणी केली जाईल. नो बॉलचा इशारा केला जातोय. थर्ड अंपायरने अगदी डिसिजन दिलाय. नो बॉलचा इशारा अगदी स्क्रीनवर पाहू शकाल. पुन्हा एकदा ओम साई MTCच्या माध्यमातून बघा अगोदर पकडलाय. नो बॉल नक्कीच आहे. नो बॉलचा इशारा. फ्री हिटचा इशारा देखील अंपायर करत असताना संधी असेल. आता 10 मध्ये 23 धावा करायचे. 10 चेंडू 23 धावा. मॅच ऑन आहे. संधी आहे. फ्री हिटचा बॉल. पेजच्या बॉलवर प्रहार केला आहे. चेंडू हवेत आहे. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस, 2 धावा कंप्लीट होताना दिसतील आणि 2 धावा येथे कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 आकड्यावर. 9 मध्ये 21 करायचे आहेत. या 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये मजा येईल, ट्विस्ट निर्माण होईल. अंतिम सामना कसा असायला पाहिजे तर अगदी टफ फाईट पाहिजे, कारण की आतापर्यंत पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत सगळ्यांनीच वाट बघितली या मॅचची. त्यामुळे अंतिमचा सामना अगदी चुरस झाली पाहिजे असं तमाम प्रेक्षकांना वाटतंय. इथे देखील हुकचा फटका. व्हॉट अ शॉट. अगदी रोहित शर्माची आठवण करून देणारा चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. आली रे आली, आता माझी पाळी आली. येतोय बॅट्समनच्या बॅट मधून एक हवाई सफर. महेश ढपळे न पडता कॅच घेत नाहीये आणि ही कॅच पकडली महेश ढपळेने आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल. 4था धक्का लागतोय टीमला. फलंदाज 42 वर 4 गडी बाद. 7 बॉल 15 धावा. सर प्लीज आमचा टायटल सॉन्ग लावा. चेंडू 15ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. एका बाजूला 32 शिराळा ग्रामीण असोसिएशन, दुसऱ्या बाजूला श्री 11 कुसाईवाडी. क्षेत्र कुठलंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तुमच्या यशाला पर्याय नाहीये. कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल. पुढचा बॉल यावेळी देखील ऑन ड्राय केला आहे. दमदार स्ट्रोक लगवला जातोय. क्षेत्रक्षे डीप मध्ये आहे. एकच धाव मिळते आणि अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 43 आकड्यावर. आता 6 मध्ये 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू 14 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट. हा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चाललेला हा अंतिम आणि शेवटचा सोहळा. 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन विरोधात मध्ये श्री 11 कुसाईवाडी. 6 बॉल 14 धावांची आवश्यकता. 6-14चं हे समीकरण. चित्तथरारक सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मेगा फायनलची लढत कशी असावी संपूर्ण ही कमिटी मात्र पाहायला मिळते. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025. सर्वजण खुश असतील. जी मॅच हवी होती, जशी मॅच हवी होती, मेगा फायनलची लढत जशी हवी होती तशी मेगा फायनलची लढत मात्र पाहायला मिळते. 6 चेंडू 14 धावांवरती मात्र ही मॅच येऊन थांबली आहे. अंतिमचं जबाबदारीचं महत्वाचं षटक मात्र हाताळण्यासाठी गणेश पाटील आलाय. स्ट्राईक एंडला मात्र बॅटर पाहायला मिळतोय. अर्थातच
विशालला विशाल कामगिरी करावी लागेल, परंतु गणेश आहे पाहावा लागेल. येणारे 6 चेंडू 14 धावांची गरज, 6 चेंडू 14 धावांची मॅच मात्र पाहायला मिळेल. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल आणि कॅच पकडली जाते. पहिल्या बॉलवर दडपण, पहिल्याच बॉलवर विकेटची प्राप्ती होतीये आणि फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद होतोय. आता कहाणी ट्विस्ट आलाय, 5 मध्ये 14 करायचे. प्रत्येक बॉलवर मॅचचं समीकरण बदलत आहे. बघूया या मॅच मध्ये काय होतंय. फलंदाज बाद. इसमें कितना है दम दाखवायला लागेल. 5 चेंडू 14 ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हा बाबासो आलाय. बाबासोला चमत्कार करावा लागेल. बाबासो आलाय. नॉन सेकंड एंडला आपण पाहायला गेलं तर हेमंत जाधव मात्र अजून पाहायला मिळतोय. नॉन सेकंड एंडला 5 चेंडू 14 ची गरज. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल अगदी अकोटप्प्याचा बॉल आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. दुसऱ्या बॉलवर येतोय क्रॅकिंग. 4 धावांसाठी चौकार. अगदी चौकार आलाय. आल्या चौकार लगावतोय बाबासोच्या बॅट मधून. आव देखाना ताव, मला हवी आहे संघासाठी धाव, खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव. संघ मालक आहेत. संघ मालकांनी विश्वास दाखवला आणि संघ मालक मैदानाच्या आतमध्ये येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत आणि स्वतःवरती विश्वास ठेवलाय. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, देख कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवलाय. बॅटिंग साठी मात्र बाबासो आलेत. स्वतः संघ मालक. आता येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. 4 चेंडू 10 धावा. मैच ऑन आहे. जिंदगी आसान नहीं, खुद को मजबूत बनाना पड़ता है. सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. ही मॅचला बनवण्यासाठी तमाम प्रेक्षकांच्या नजरा अगदी तुडुंब भरलंय. प्रेक्षकांची अगदी गर्दी पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. यावेळी देखील अगदी कट केलाय. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत चेंडू होईल फरार. सीमा लगत क्षेत्ररक्षक येईल, अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि लगातारच्या 2 बॉलवर देऊन येतील चौकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालंय. सॉफ्ट हॅटने फॉल खेळलाय. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. संघ मालक आलाय धावून. आता मॅच मध्ये बवाल झालाय. म्हणूनच म्हटलं जातं की वो चाय क्या जिसमें उबाल ना हो, वो मैच क्या जिसमें बवाल ना हो. या मॅच मध्ये बवाल झालाय. आता दोन्ही टीम हार मानायला तयार नाही. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. इक्वेशन येऊन ठेपलाय. 3 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. मेगा फायनलचा सामना, अंतिम सामना, लाजबाब सामना पाहायला मिळतोय. अगदी प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. हे संपूर्ण प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत या मॅच साठी. रडून काही बदलत नाही, थांबून यश गवसत नाही. उठ, उभा राहा, लढा दे, कारण हरलेला पुन्हा कधी हरत नाही. आता जिंकायचं आहे आणि जिंकायच्या आशेनेच मात्र स्ट्रायकर एंडला संघ मालक पाहायला मिळतात. अर्थातच बाबासो. 3 चेंडू 6 ची गरज. 3 बॉल 6 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर सामना पाहायला मिळते. पुढचा बॉल खुलबा टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. संकटामध्ये होता संघ. संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपवाल. या मॅच मध्ये आता इक्वेशन जाऊन पोहोचते. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. इथे कुसाईवाडी म्हणत असेल की हा सामना आम्ही जिंकू दे. 32 शाळा ग्रामीण क्रिकेट म्हणत असेल की आम्ही सामना जिंकू दे. आलेला प्रत्येक प्रेक्षक मान्यवर म्हणत असेल की एकदा तरी सुपर ओव्हर होऊ दे, होऊ दे सुपर ओव्हर. त्यासाठी मित्रांनो हे आयोजन आवडले असेल तर एकदा होऊन दे टाळ्या. लाजबाब सामना. 2 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. ग्रँड फायनलचा सामना मैदानामध्ये रंगत असताना आपण पाहू शकाल. जर 4 धावा झाल्या तर सुपर ओव्हर, 3 धावा झाल्या तर कुसाईवाडी संघ जिंकेल आणि 5 धावा झाल्या तर संघ 32 शाळा ग्रामीण संघ जिंकेल. याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज निघालाय. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर वेगाने येतोय बॉल पर्यंत, परंतु बघा दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. विकेट सॅक्रिफाईस, विकेट सॅक्रिफाईस आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. बाबासो यांनी जिथे बॅट मधून 2 चौकार आले होते
पण तू स्ट्राईक स्वतःकडे न ठेवता स्ट्राईक वरती मात्र हेमंतला आणलंय. पाहावं लागेल हेमंत आपल्या संघाला विजय करून देतोय का, की गोलंदाज गणेश आपला दबदबा कायम ठेवतोय. 1 चेंडू 4ची मॅच आली सर. म्हणूनच म्हटलं जातं ना, पद बडा न कद बडा, मुसीबत में जो खडा वो सबसे बडा. ही मॅच मध्ये आता कोणीही जिंकू दे, कोणीही फटकार मारू दे, पण इथे मॅच जिंकणं गरजेचं आहे. जिंकण्यासाठी आता तुम्हाला सगळे पर्याय आजमावावे लागतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर काय समीकरण येऊन ठेपलंय, 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. अशा मॅच मध्ये गोलंदाजावर दडपण असतो, त्यामुळेच या दडपणामध्ये गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 4 धावांची गरज. अगदी विचार काय करतोयस तू, करून दाखव. वेळ निघून जाईल तुझ्या हातातून. आत्मविश्वासाने तिला दडपून दाखव. ठेवलाय विश्वास संघाने तुझ्यावरती. हा सामना मात्र तू जिंकून दाखव. 1 चेंडू 4. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. इथे फटका काय घडलाय, प्लेन मिस. हा सामना जिंकलाय. श्री 11 कोसाईवाडी टीमने चॅम्पियनशिप पटकावलाय. बाबा सोचा निर्णय हा फार खराब. लढायचं ठरवलं की आता मागे हटायचं नाही. हरलो तरी चालेल पण झुकायचं नाही. जीवनाच्या रणांगणात जिंकायचंय मला. माझं नशीब घडवायचंय मला आणि ते नशीब आज मैदानाच्या आतमध्ये घडवून दाखवलंय. श्री 11 कुसाईवाडी या संघाने 3 धावाने चॅम्पियन ठरलाय. या पर्वाचा स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025चा पहिला चॅम्पियन संघ श्री 11 कुसाईवाडी संघ. वितरण सोहळा आपण सुरू करतोय. थँक्यू व्हेरी मच अक्षय चव्हाण, थँक्यू व्हेरी मच बाळकृष्ण पाटील SP यांचा आभार मानतो. या स्पर्धेसाठी 3 दिवस आम्हाला समर्थन करण्याची संधी दिली त्याबद्दल स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनचं, वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचं मी आभारी मानतो आणि या स्पर्धेतून माझा प्रवास इकडे संपलाय असं घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. आणि पुढचं बक्षीस वितरण सोहळा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचा हक्काचा आणि आवडीचा आवाज म्हणजेच प्रवीण महाराज बंडुसकर येतील. मायक्रोफोन ओर टू प्रवीण महाराज.